श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण पौर्णिमा। दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। श्रावण पौर्णिमेचे हिंदू धर्मात खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा केला जातो। या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते। श्रावण पौर्णिमेला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून आपले प्रेम व्यक्त करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देत असतो। या नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवतांची पूजा केली जाते, म्हणजेच हा दिवस वरुण देवतांना समर्पित आहे। या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो। कोळी समाज समुद्रातील संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून या दिवशी वरुण देवतेला प्रार्थना करत असतात। या श्रावण पौर्णिमेला श्रीहरी विष्णूंचा अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते। तसेच पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजू व्यक्तींना दान करणे हे देखील शुभ मानले जाते। या दानाचं मिळणारं फळ हे दुप्पट पटीने प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे। धार्मिक दृष्टीने श्रावण पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान। फक्त 1 दिवसात घरात पैसा येईल, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या शनिवारी करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही खूप विशेष मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते। तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धन, धान्य, समृद्धी प्रदान करत असते। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। जर तुम्हाला सतत घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, यामुळे तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं असेल, तर या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने 100% दूर होतात। तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतंही काम तुमच्या मनासारखं घडत नसेल, सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे, बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात। ती आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात, परंतु हीच लोकं आपली शत्रू असतात आणि ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात। ते आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात, यांच्यामुळे आपली प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते। म्हणून असा शत्रू जो आहे तर तो सुद्धा या उपायाने दूर होतो। आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी प्रयत्नसुद्धा करत असतो, परंतु प्रत्येक वेळी प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही। म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी हे उपाय जे आहे तर ते विशेष तिथीवरती केले जातात। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात। त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित काही उपाय जर आपण केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात।
असेच एक माता लक्ष्मीचा वास असलेलं दैवी झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट। आपण आपल्या घरामध्ये मनी प्लांट जे आहे तर ते आवर्जून लावत असतो। तुळशीसोबतच वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटचे खूप महत्त्व आहे। मनी प्लांटला घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणणारी वनस्पती मानली जाते, कारण ती देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावल्याने घरातील दारिद्र्य दूर होते आणि संपत्ती जी आहे तर ती वाढत असते। आणि म्हणून या दिवशी जर आपण मनी प्लांटच्या पानाचा हा उपाय जर केला तर आपल्या घराची भरभराट होत असते। घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते। या मनी प्लांटच्या पानाचा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होत असते। तसेच आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते पवित्र आणि शुद्ध होत असते। आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या आतच तुम्हाला या पानाचा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मनी प्लांटचं पान घ्यायचं आहे। पान घेताना चांगलं घ्यायचं आहे, कुठेही तुटलेलं फाटलेलं असं घेऊ नका। एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर हे पान आपल्या देवघरासमोर आणायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आणि यानंतर या पानाचा उपाय करायचा आहे। एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि गंधाने एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। त्या पानावर तुम्हाला एक गुळाचा खडा, थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे। एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे। वात लावताना त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी बनवायची आहे। दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर तेल घालायचं आहे। यानंतर हा जो दिवा आहे तर हा आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे। नवार्णव मंत्र हा आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा मंत्र आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। जेव्हा आपण हा मंत्र बोलतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरात असणारी दरिद्रता, नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर ती प्लेट आणि तो दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहेत, तर तिथे हा दिवा आणि हे जे पान आहेत ज्यावरती आपण गुळाचा खडा आणि चणा ठेवले आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं पाणी शिंपडून तुम्हाला उंबरठा पुसून काढायचा आहे। उंबरठ्याची पूजा करायची आहे। संपूर्ण दिवसभर हे पान तसंच तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे। सायंकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तुम्हाला उचलून घ्यायचं आहे। ते पान आणि त्या पानावर असलेल्या ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत। शक्य असेल तर गाईला हळद कुंकू लावायचं आहे, गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि यानंतर या पानासहित तुम्हाला 2 वस्तू ज्या आहेत तर त्या गाईला खाऊ घालायच्या आहेत। बघा, पौर्णिमेच्या दिवशी विशेष गाईची पूजा केली जाते, कारण गाईला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात। जेव्हा तुम्ही हे पान गाईला खाऊ घालतात तेव्हा 33 कोटी देव तुम्हाला प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। जर त्या दिवशी तुम्हाला हे पान खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ घातलं तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि खोडामध्ये भगवान विष्णू वास करतात। पौर्णिमा तिथी ही त्यांना समर्पित आहे, म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो।
जर या दिवशी आपण तिथे दिवा लावला तर देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यामुळे आपल्या घरातील दरिद्रता ही निघून जाते आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात। तसेच या दिवशी इच्छापूर्तीसाठी पिंपळाच्या पानाचा उपाय सुद्धा केला जातो। जर तुमचीही एखादी इच्छा पूर्ण असेल, प्रयत्न करतायत परंतु ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवाचा गंध तयार करायचा आहे, पिंपळाच्या झाडाची काडी घ्यायची आहेत आणि काडीने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे। यानंतर हे पान जे आहे तर तिथे झाडाच्या मुळापाशी ठेवून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण पिंपळाच्या पानावर इच्छा लिहून ते पान त्या झाडाच्या मुळापाशी ठेवलं तर आपली इच्छा देखील पूर्ण होते। आता तुम्ही कष्ट आणि मेहनत न करता फक्त उपायच केले तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे का, तर नाही। परंतु बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं, आपण खूप कष्ट करतो परंतु कष्टाला यशच मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, आपले कोणतेही कष्ट वाया जाऊ नये यासाठी हे उपाय जे आहेत तर ते केले जातात। म्हणून इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि हे उपाय सुद्धा करायचे असतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।